नमस्कार मित्रांनो, सकाळी 4:52 झाले. मी आत्ता मिशिगन लेक मिशिगन सिटी शिकागो इथून तुम्हाला हा सकाळचा सूर्योदय दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात मी हा सूर्योदय दाखवतोय तो माझ्याकडे असणाऱ्या गोप्रोच्या कॅमेऱ्याने सुद्धा आणि ह्या माझ्याकडे असलेल्या सॅमसंग M31च्या मोबाईलमधून सुद्धा. हे पहा, हे दृश्य तुम्ही पाहून घ्या, खरंच पाहून घ्या. मला हे मुद्दामून मी मोबाईलमध्ये दाखवतो आहे आणि सायमल्टेनियसली त्याच्याच बरोबर तुम्हाला ह्या गोप्रोने सुद्धा दाखवणार, एकाच वेळेला दाखवणार आहे. दोन मिनटाचा फरक होत असेल, पण तो सुद्धा तुम्हाला किती फरक पडेल मला माहिती नाही आहे. हा 360 डिग्रीमध्ये मी तुम्हाला सूर्योदय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा मिशिगन लेक आहे. हा मिशिगन लेक आहे. आता थोड्याच वेळात सूर्योदय होईल. मी पहिला प्रेफरन्स गोप्रोला देणार आहे. हे दृश्य पाहून घ्या तुम्ही. मी आत्ता ह्या आपलं लेकच्या अगदी कडेला उभा आहे आणि मला जसा हवा होता तसा सूर्योदय दिसणार आहे. लिटरली अरे वा, ती सूर्याची किरणं 7 घोड्यावर सवार होऊन सूर्योदय येत असतो तसे किती किरणं आलेली आहेत बाहेर. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. मी आता 2-3 अँगलनी कॅमेरा हलवून दाखवतो आहे वेगळ्या ठिकाणावरनं. इनफॅक्ट कॅमेरा समोर धरलेला आहे. समोर बदक पण दिसत असेल तुम्हाला. बदक नाही, ॲक्च्युली तो एक पक्षी आहे. सूर्योदयाची वेळ ठेवलेली. आता हा मोबाईल मी बंद करतो आहे आणि मी महत्त्वाचं म्हणजे गोप्रो कॅमेऱ्यावरनं शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पहा, एक धक्का, म्हणजे बोटींचा धक्का म्हणतात तसं काहीतरी आहे हे. मी जसं म्हणतोय तुम्हाला की मी दोन्ही कॅमेऱ्यामधनं, मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं आणि गोप्रोच्या कॅमेऱ्यातनं सुद्धा सूर्योदय दाखवणार आहे. तसा आता हा मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं हा सूर्योदय कसा दिसतो आहे ते पाहायचं. आपण कॉमेंट्री करताना मी एकच व्यक्ती करतो आहे, त्याचं वर्णन करणारं एकच व्यक्ती करतो आहे. शब्द इकडे तिकडे होत असतील त्याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाही आहे. आणि हा सूर्योदय समोर आहे तुमच्या, याच्यामध्ये पण मी दाखवतो आहे. वाजलेत आता 5. थंडीसुद्धा इतकी नाही आहे. वारं थोडंफार आहे, पण ते शीतल वारं म्हणू शकतो मी. मला त्या वाऱ्याचा काही त्रास होत नाही. हे झाडांची पानं हलत असतील त्याच्यावरनं तुम्हाला जाणवत असेल आहे थंडी. पण थंड असं वारं बिलकुल नाही आहे. थोडंफार पण थंड नाही आहे. आणि शीतल आहे, म्हणजे फ्रेश होतं आहे असं. परत दाखवतो मी. 5:01 झालेला आहे आणि हा सूर्योदय होतो आहे. आता माझी स्पर्धा माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानी आणि गोप्रोच्या कॅमेऱ्यानी स्पर्धा सुरू आहे. कुठल्या कॅमेऱ्याने सूर्योदयाचं पहिलं दर्शन होईल ते मला माहिती नाही आहे. पण आपण एकाच ठिकाणी मी थांबलेलो आहे. मी स्पॉट बदललेला आहे. मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला ह्या बाजूने दाखवेन मी, पण त्याच्यापेक्षा मला ही नंतर दिसलेली जागा आहे, त्यामुळे ह्या स्पॉटला आलेलो आहे मी. आणखी 2 जण आलेले आहेत सूर्योदय पाहायला. आता मी गोप्रोच्या कॅमेऱ्याने शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे. जे आपण पाहत होतो, शेवटी जे पाहत असेल त्या दृश्यांमध्ये इतका फरक पडलेला आहे. जे उचंबळून टाकणारं जे दर्शन होतं ते आता आपलं बऱ्यापैकी कमी झालेलं असेल. हा सूर्योदय व्हायचा आहे अजून, नाही असं नाही आहे. मी गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये काय बोललो असेल आता परत मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जे तुम्हाला दाखवतो आहे, तर ह्या काही क्षणापूर्वी हे दृश्य वेगळी होती. आणि ही अशी सर्व ढग आल्यानंतर हे सर्व मी ढग दाखवतो तुम्हाला. हे ढग आल्यानंतरची दृश्य किती
निमिषार म्हणतात ना तसंच झालेलं आहे, म्हणजे क्षणात फरक पडलेला आहे. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पण मी दाखवतो, घड्याळ 5:13 5:13 झालेले आहेत. आणि जे दृश्य पाहत होतो ती वेगळी दिसत होती. आणि ह्या ढगांमुळं हा उत्साह मावळला. हो, मी नक्की म्हणेल, मला काय माहिती नाही आहे, उत्साह मावळला म्हणा किंवा काय म्हणा, पण जे दृश्य आपण ठरवली होती किंवा जी सुरुवातीला दिसली होती ती दिसत नाही आहेत. मी परत कॅमेरा फिरवून दाखवतो आहे तुम्हाला. हे मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं ची दृश्य आहेत आणि गोप्रोच्या कॅमेऱ्याची दृश्य वेगळी आहेत. हे परत मी तुम्हाला आता हे कदाचित मी गोप्रोच्या कॅमेऱ्यामधनं दाखवलं असेल म्हणून मी पुन्हा मोबाईलच्या कॅमेऱ्यामधनं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण पश्चिमेच्या भागाकडनं मी चालतो आहे आता असं म्हणूयात आपण. आणि माझ्या अपोजिट साईडला पूर्व दिशा आहे, तिकडनं सूर्योदय होणार आहे. आणि ती सूर्योदयाची जी प्रखर उत्साहवर्धक दृश्य होती ती आपल्याला कमी झाली आहे. असं झालेलं आहे. आणि हे तुम्हाला माझा बोलण्याचा उत्साहही माझ्या चेहऱ्यामध्ये किती फरक पडला असेल. खरं ते जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक आहे गड्यांनो, काही म्हणा तुम्ही. मी शिकागोमधल्या सूर्योदय पाहायला गेलो होतो हॉटेल रेजिस, तेव्हासुद्धा असंच उचंबळून आलं होतं मला. आणि आत्ता मी मिशिगन लेकवरनं जे दाखवतो आहे, मिशिगन लेकवरनं सुद्धा आपण सूर्योदय पाहतो आहे. तो उत्साह पण मी म्हणजे तुलना नाही करत, काय थोडीफार पण तुलना नाही करत. जे समोर आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो माझ्या जो दिसत असेल ना लाल बुंद थोडासाच म्हणायला पाहिजे, मला कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे थोडासा असा, हा हे इथून सूर्योदय होणार आहे आणि होणार नाही आहे. काही क्षणापूर्वीची दृश्य आणि आत्ताचे दृश्य कोणी नाही ठेवू, अगर न ठेवू पण तुम्हाला ठेवावं लागणार आहे. मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त झालेले आहेत, गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये पण आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये पण. हे बदकासारखं पक्षी आहे पण बदक नाही आहे. हा जो पक्षी आहे हा जसा पाण्यात तरंगतो तसं उडतो सुद्धा. मी बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला असेल हा पक्षी. आता हा व्हिडिओ मोठा होत जरी असेल तर मला माहिती नाही किती झाला आहे ते, पण हा व्हिडिओ आत्ता इथे बंद करतो. कारण मोस्टली 8-10 मिनटाचा व्हिडिओ तुम्ही पाहता म्हणून मी छोटा करण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करायला पैसे पडत नाहीत मित्रांनो, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करण्याने माझं मोटिवेशन वाढतं. ठीक आहे, तुम्ही करा. चॅनल सबस्क्राईब करण्याने एकच दृश्य तुम्हाला दिसेल असं नाही, 10-12 व्हिडिओमध्ये 10-15 माझे इतके 100-150 व्हिडिओ झालेले आहेत. शिकागोमध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांनी ठीक आहे, चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तो पहा, हा सूर्य इथून सूर्योदय होणार आहे. जी काही दृश्य दाखवलं असेल ह्या माझ्या मागण्याच्या वरून आपण ही दृश्य कैद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पाहत राहा. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.